जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण. जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण. ही साद घालती झाडे कामध्ये थांबती वारे, हे पहा संपले पाणी मातीस दुखवले कोणी. ही जीवसृष्टी हा निसर्ग सुंदर मातीची पुण्याई, सांगती उद्याच्या पिढ्या मारे जपा जपा हिरवाई. थांबवू चला हे प्रदूषण, लाभू दे जगा संजीवन, या करू जतन वातावरण, रे चला जपू पर्यावरण. आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण. नमस्कार मंडळी, मी सुरभी वालावलकर ठोसर या पर्यावरण शाळेच्या या 10व्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज आपल्यासोबत आपल्या संस्थेचा माझा तलाव हा जो प्रकल्प आहे त्याच्या काही शाळांमधले विद्यार्थी देखील जॉईन झाले आहेत. त्या सर्वांचं सुद्धा खूप खूप मनापासून स्वागत. आपल्या सर्वांना माहित आहे दक्षता संस्था गेले 25 वर्ष पर्यावरण शिक्षण, संवर्धन आणि जनजागृती या क्षेत्रामध्ये ठाणे आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये कार्यरत आहे. आणि हा जो खुली पर्यावरण शाळा उपक्रम आहे तो आपण ठाणे महानगरपालिकेसोबत त्यांच्या कोलॅबोरेशन मध्ये सुरू केलेला आहे. तर आज मला सांगायला आनंद होतोय परत एकदा की आज आपला 10वा एपिसोड आहे या शाळेचा. आणि पहिले तुम्ही बाकीचे एपिसोड तर तुम्ही अटेंड केले असतील तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी. 26 जानेवारीला आपल्या शाळेचं उद्घाटन झालं होतं ऑनलाईन पद्धतीने, आणि त्यानंतर आपण प्रत्येक शुक्रवारी 4 वाजता भेटत आहोत. तर आजपर्यंत अनेक विषयांवरती आपले सेशन झाले, जसं की परिसंस्थेवरती झालं, बायोडायव्हर्सिटी या विषयावर झालं, त्यानंतर सण आणि पर्यावरण या विषयावर, असे अनेक विषयांवरती आपले सेशन्स आतापर्यंत झालेले आहेत. आणि आज आपण एका नवीन पुन्हा वेगळा विषय घेऊन तुम्हा सर्वांच्या भेटीला आज पुन्हा आलो आहोत. तर परत एकदा आम्ही जास्त वेळ न घेता आपल्या जसं आपण नेहमीप्रमाणे एका प्रकल्पाची माहिती घेतो संस्थेच्या, तर त्या प्रकल्पाची माहिती मी तुम्हाला देऊ इच्छिते. तर आज आपण ज्या प्रकल्पाविषयी जाणून घेणार आहोत त्याचं नाव आहे ग्रीन लिव्हिंग कन्सल्टन्सी. ग्रीन लिव्हिंग कन्सल्टन्सी या विषयामध्ये ज्यांना पर्यावरण या विषयावरती काही मार्गदर्शन हवं असतं, किंवा बेसिकली ग्रीन लिव्हिंग कन्सल्टन्सी म्हणजे पर्यावरणानुकूल जगण्याची पद्धत आहे. मध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत, त्यापैकी 6 मेन गोष्टींवरती आपलं काम आहे संस्थेचं. सर्वात पहिलं वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे कचरा व्यवस्थापन आहे, वॉटर मॅनेजमेंट म्हणजे पाणी व्यवस्थापन आहे, एनर्जी म्हणजे ऊर्जा व्यवस्थापन, त्यानंतर ग्रीन मॅनेजमेंट म्हणजे हरित व्यवस्थापन, हेल्थ मॅनेजमेंट म्हणजे आरोग्य व्यवस्थापन, आणि बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट म्हणजे विविधता व्यवस्थापन. अशा या 6 विभागांमध्ये आपण ग्रीन लिव्हिंग कन्सल्टन्सी मार्फत कार्य करत असतो. तर वेस्ट मॅनेजमेंटमध्ये आपण लोकांना त्यांच्या सोसायटीमधले जी वेस्ट जनरेट होते, म्हणजे ओला कचरा, सुका कचरा, त्याचं व्यवस्थापन कशा प्रकारे करावं याविषयी आपण त्यांना मार्गदर्शन करतो. इथे आपण लेफ्ट साइडला एक फोटो बघत असाल, जो मॅजिक बास्केट आहे, म्हणजे ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यासाठी ही आपली एक बास्केट आहे. आपण लोकांना ट्रेनिंग देतो. त्यानंतर वॉटर मॅनेजमेंट म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा वर्षा जलसंधारण, हे सर्वांनी तुम्ही ऐकलं असेल. तर ते कसं करावं, किंवा अजून पाण्याच्या बाबतीत जे जे काही प्रश्न असतात ते कसे सोडवावे त्याविषयी आपण लोकांना मार्गदर्शन करतो. एनर्जी मॅनेजमेंट हा पुढचा विषय आहे. त्यामध्ये ऊर्जा व्यवस्थापन म्हणजे सोलार एनर्जी किंवा अशा सर्व ऊर्जांच्या व्यवस्थापनाबद्दल आपण लोकांना गाईड करतो. त्यानंतर ग्रीन मॅनेजमेंट हा एक विषय आहे, ज्यामध्ये हरित व्यवस्थापन हा विषय आहे. त्यामध्ये आपल्या सोसायटीमध्ये किंवा त्याच्या आवारामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे झाडं लावू शकतो आपण, किंवा अजून ग्रीन कव्हर कसं वाढवता येईल याविषयी आपण लोकांना मार्गदर्शन करतो. त्या हेल्थ मॅनेजमेंटमध्ये जे सर्व प्रकारचे प्रदूषण आपल्या आसपास असतात, म्हणजे वायू प्रदूषण आहे, जल प्रदूषण आहे, किंवा नॉईज आवाजाचं प्रदूषण आहे, तर या सर्व प्रदूषणांच्या बद्दल आपण लोकांना
हेल्प करतो की तुम्ही कशा प्रकारे या प्रदूषणाचं प्रमाण कमी करू शकता, किंवा जर ते होत असेल आपल्या आसपास तर आपण त्यावरती कशा प्रकारे उपाययोजना करू शकतो. आणि शेवटचा जो विषय आहे तो म्हणजे बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट. आपल्या आसपास जे पक्षी, प्राणी किंवा फुलपाखरं, तर याविषयी आपण लोकांना हेल्प करतो की तुम्ही म्हणजे जर त्यांना एखाद्या एरियाचा सर्व्हे करायचा असेल किंवा सोसायटीमध्ये त्यांना समजा बटरफ्लाय गार्डन सुरू करायचं असेल, तर आपण त्यांना हेल्प करतो की तुम्ही कशा प्रकारे तुमच्या इथे बटरफ्लाय गार्डन सुरू करू शकता, किंवा जसं पक्ष्यांना अनुकूल झाडं तुम्ही कशी लावू शकता जेणेकरून जास्तीत जास्त बायोडायव्हर्सिटी तुमच्या एरियामध्ये वाढेल. तर हा असा ओव्हरऑल ग्रीन लिव्हिंग कन्सल्टन्सी हा आपला प्रकल्प आहे. यामध्ये ज्यांना सहभागी व्हायचं असेल त्यांनी नक्की आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर साधावा. त्यानंतर खुली पर्यावरण शाळेबद्दल थोडंसं की आता आम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे आपलं हे 10वं सेशन आहे आणि बऱ्याच जणांनी सेशन अटेंड सुद्धा केले आहेत. तर आपण प्रत्येक सेशनच्या शेवटी काही प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नांची उत्तरं जे आपल्याला लिहून पाठवतात त्यांना आपण शेवटी म्हणजे सर्व एपिसोड झाल्यानंतर आपण त्यांना सर्टिफिकेट देणार आहे. तर मी तुम्हा सर्वांना विनंती करते की जे जे आपण क्वेश्चन सेशनच्या शेवटी घेतो त्याची उत्तरं सर्वांनी लिहून पाठवावीत आणि नक्की सर्टिफिकेट तुम्हाला आपल्या संस्थेतर्फे आणि TMC तर्फे मिळू शकेल. त्यानंतर जसं आपण प्रत्येक दिवशी एक पर्यावरण दिन घेतो त्याप्रमाणे आता सुद्धा एक दिवस आहे. तो दिवस जर कोणाला माहिती असेल तर तुम्ही नक्की आपल्या चॅटबॉक्समध्ये टाईप करून सांगावा आणि मी जेणेकरून म्हणजे लेक्चरच्या शेवटी मी सांगेन तो दिवस कुठला आहे. आपण आता पुढे वळूया आजच्या मेन सेशनकडे. त्याआधी मला म्हणजे आजचा जो आपला विषय आहे तो आहे हवामान बदल किंवा क्लायमेट. आणि याविषयी मार्गदर्शन करायला आपल्यासोबत आहे डॉक्टर सुगंधा शेट्टे मॅम. ऍक्च्युली लास्ट लेक्चर ज्यांनी अटेंड केलं असेल तर मॅम आपल्यासोबत लास्ट लेक्चरला सुद्धा होत्या. त्यावेळेला त्यांनी ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ सेशन घेतलं आणि आज आपलं जे सेशन आहे ते क्लायमेट चेंज किंवा हवामान बदल या विषयावरती आहे. मी मॅमचं थोडक्यात ओळख करून देते. त्या KJ सोमय्या कॉलेजमध्ये डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्रीमध्ये प्रोफेसर आहेत. त्यानंतर एन्व्हायरमेंटल सायन्स म्हणजे पर्यावरण शास्त्र हा जो विभाग आहे KJ सोमय्या महाविद्यालयामध्ये त्याच्या MSCच्या त्या डीन आणि प्रोग्राम कोऑर्डिनेटर आहेत. त्या बऱ्याचशा मुलांसाठी म्हणजे जे केमिस्ट्री आणि पर्यावरण शास्त्र या विभागामध्ये PhD किंवा या विषयामध्ये काही अभ्यास करू इच्छितात आफ्टर मास्टर्स झाल्यानंतर अशा विद्यार्थ्यांसाठी त्या गाईड सुद्धा आहे, PhD गाईड. त्यानंतर त्यांनी अनेक फिजिकल केमिस्ट्री, एन्व्हायरमेंटल एथिक्स, एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री या विषयामध्ये अनेक पुस्तकं सुद्धा त्यांनी म्हणजे जे आपल्याला टेक्स्टबुक्स कॉलेजमध्ये जे टेक्स्टबुक असतात त्यातलं काही लिखाण सुद्धा मॅमनी या पुस्तकांमध्ये केलेलं आहे. आणि अजून बरेचसे त्यांचे अचीवमेंट्स आणि बरेच मोठा CV आहे, पण मी थोडं शॉर्ट करून ते आज तुम्हाला सांगते कारण म्हणजे मॅमचा CV वाचायला गेलं तर मग खूप मोठं म्हणजे साधारण अख्खं लेक्चर आपल्याला त्याला द्यावं लागेल, एवढा मोठा CV आहे मॅमचा. तर मी तर शॉर्टमध्ये करून तुम्हाला सांगितलंय आणि जास्त वेळ न घेता मी आता मॅमना विनंती करते की त्यांनी त्यांचं आजचं सेशन सुरू करावं. आजचा विषय आहे हवामान बदल म्हणजे क्लायमेट चेंज. नमस्कार. खुल्या पर्यावरण शाळेत तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि या विषयावर बोलायला मला मिळाली संधी त्याच्याबद्दलही मी आभारी आहे पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिकेची. आणि आज मला सांगितलं गेलंय की आज बरेचसे विद्यार्थी सुद्धा आहेत. तर हा विषय तुमच्या खरंच महत्वाचा विषय आहे तुमच्यासाठी. तर आपण सुरू करूया. 2024 हे वर्ष सुरू झालेलं आहे आणि 2023 हे वर्ष सरलेलं आहे. 2023 हे वर्ष खूप महत्वाचं होतं हवामान तज्ञांच्या दृष्टीने, कारण त्यांनी जी काही भाकितं केली होती हवामानाविषयी ती हळूहळू दिसू लागली या वर्षी. 2023 हे सर्व उच्चांक मोडले त्यांनी तापमान वाढीचे. गेल्या 174 वर्षामधलं सर्वात उष्ण वर्ष असं त्याला म्हणता येईल. हवेतलं कार्बन डायऑक्साईड, मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड हे जे आपण हरितगृह वायू गेल्या वेळेला आपण पाहिले यांचंही प्रमाण अतिशय उच्च प्रमाणात आढळलं गेलं. समुद्राचं तापमानही गेल्या 65 वर्षात नव्हतं तितकं, त्याच्यापेक्षाही उच्च दिसून आलं या 2023 मध्ये. आणि समुद्राच्या पाण्याची पातळी सुद्धा जवळजवळ दुपटीने वाढली गेल्या 10 की. तर अशा प्रकारे हे खूप एक आपल्याला संकेत देणारी, धोक्याची पूर्वसूचना देणारं वर्ष आहे असं म्हणता येईल. आपण त्या वळणावर येऊन ठेपलेलो आहोत. हवामान बदल हा एक अतिशय महत्वाचा विषय आहे आणि अतिशय सर्वांनी त्याला सिरियसली म्हणजे असं काही नाही होते असं म्हणण्याची वेळ आता गेलेली आहे आणि आपल्याला सर्वांना त्याचा
खूप जाणीवपूर्वक त्याच्यावर विचार केला पाहिजे आणि आपल्या वर्तनामध्ये मुख्य करून बदल घडवले पाहिजेत. तर त्या दृष्टीने 2023 हे फार महत्वाचं वर्ष होतं. तर आपण असं बघू की हे हवामान म्हणजे नेमकं काय आहे. पृथ्वीवरचं हवामान आपल्याला अनुकूल आहे, तर ते अनुकूल हवामान कसं बनतं, कसं घडत गेलंय, पृथ्वी हा ग्रह आपल्या सजीव सृष्टीसाठी कसा काय उपयुक्त आहे, किंवा तो एकच ग्रह आहे अख्ख्या युनिव्हर्समध्ये असं आपल्याला वाटतंय. तर एवढं काय वैशिष्ट्य आहे की हे कसं राखलं गेलंय युगानुयुग, वर्षानुवर्ष, गेली 10,000 वर्ष किंवा त्याच्याही पेक्षा जास्त वर्ष पृथ्वीचं हवामान बदललं नव्हतं. मग आपण असं बघू की आपण दैनंदिन जे हवामान असतं आणि हे हवामान आहे ह्याच्यात काही फरक आहे का? वेदर आणि क्लायमेट, इंग्लिशमध्ये त्याला 2 संज्ञा आहेत, परंतु मराठीमध्ये आपण हवामानच म्हणतो. आजचं हवामान कसं आहे, ढगाळ आहे असं आपण म्हणतो. तर आपण त्याही विषयी काही बोलू. मग हे हवामान बदलतं का? काय कारण आहेत बरं ह्याची, की क्लायमेट चेंज म्हणजे नेमकं काय, कशामुळे बदलतं, आणि ते बदलल्यामुळे कुठले धोके संभवतात, आणि मग ते जर धोके असतील, त्या जर काही असे धोकादायक परिस्थिती उद्भवणार असेल, तर आपण ती कशी काय हाताळू शकतो. आपल्या सरकारांनी, स्थानिक पातळीवर, लोकांनी, गव्हर्नमेंटनी कुठले उपाय करावेत, आंतरराष्ट्रीय स्तरावर काय केलं जाऊ शकतं. तर ह्याची पण आपण थोडक्यात माहिती करून घेऊ आणि नंतर आपण आपल्या वर्तनात किंवा आपल्या राहणीमानात, जीवनशैलीत कोणते बदल घडवून आणू शकतो, आणि किंवा मिटिगेशन म्हणजे आपण पूर्णपणे ते रोखू कसं शकतो, हवामानातला बदल आपण पूर्णपणे कसा थांबवू, त्यासाठी आपण कुठली ऍक्शन घेऊ, क्लायमेट ऍक्शन म्हणतात. आपण काय केलं म्हणजे हा हवामान बदल आपल्याला थांबवता येईल, की जो वेगाने होतोय तो आपल्याला थोडा रोलमध्ये त्याला बॅलन्स केलं पाहिजे. तर ह्या सगळ्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. तर सुरुवात आपण करूया आपल्या ह्या सुंदर ग्रहाविषयी. हा अतिशय सुंदर अशा ग्रहावर आपण आहोत, आपली मानवी वस्ती आहे, आणि कारण ह्याचं मुख्य कारण की इथलं हवामानही आपल्याला राहण्यास अतिशय अनुकूल आहे. हे हवामान बनतं कसं? ह्या हवामान बनण्यासाठी महत्वाचे जे घटक आहेत, पंचमहाभूत आपण म्हणतो. आपलं जे शरीर आहे ते सुद्धा पंचमहाभूतांनी बनलेलं असतं. तसंच हा पृथ्वी सुद्धा एक जिवंतच ग्रह आहे असं म्हणता येईल, कारण इथे पण वेगवेगळ्या घडामोडी होत असतात, एकमेकांमध्ये परस्पर संबंध असतात, आणि त्यानुसार इथलं हवामान घडत गेलेलं आहे. म्हणजे जॉन लवलॉक नावाचा जे सायंटिस्ट होते त्यांनी असं म्हणलं की पृथ्वी एक सजीवच आहे, तो ग्रह सुद्धा सजीवच आहे, नुसता दगड मातीने बनलेला नाहीये. तर इथे जे पर्वत आहेत, इथली जी जमीन आहे, इथले वेगवेगळ्या प्रकारचे जमिनीचे प्रकार आहेत, लँड त्याला लिथोस्फिअर म्हणतात. नंतर बायोस्फिअर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची जंगलं आहेत, सदाहरित जंगलं आहेत, पानगळीची जंगलं आहेत, मॅनग्रोव्ह जंगलं आहेत, किंवा अशी गवताळ प्रदेश आहेत, वाळवंट आहेत. ह्या सर्वांनी सुद्धा इथलं हवामान घडत जातं, हळूहळू बदलत जातं. क्रायोस्फिअर म्हणजे की इथलं जे आपल्याकडे, आपल्या भारताचं उदाहरण घेतलं तर आपल्याकडे हिमालय आहे. हिमालयामध्ये पूर्ण आपली जी शिखरं आहेत, हिमशिखरं, ती हिमाच्छादित आहेत. तिथून हिम असतात आणि त्या आपल्या नद्यांचं मूळ स्रोत आहेत पाण्याचं. म्हणजे आपल्या ज्या बारमाही नद्या असतात त्यांचं पाणी आपल्याला ह्या हिमालयामधूनच त्या उगम पावतात. त्यामुळे हिमालयातल्या नद्या आणि ते हिमाचं जे आच्छादन आहे ते सुद्धा आपलं वातावरण घडवत असतं. म्हणजे वातावरण झालं. आपल्या ग्रहाभोवती वायूंचे जे थर आहेत वेगवेगळे, त्या वायूंच्या थरांमधून सुद्धा जी काही आपल्याला संरक्षण मिळतं, तर त्यातूनही आपलं हवामान घडत जातं. आणि मुख्य म्हणजे आपला ग्रह 70% पाण्याने व्यापलेला आहे, आणि हे समुद्र जो आहे तो समुद्रही ह्याच्यामध्ये एक मोठी महत्वाची भूमिका बजावत असतो पृथ्वीचं वातावरण किंवा पृथ्वीवरचं हवामान ठरवण्यासाठी. मग हे कसं काय ठरतं, ह्यांच्यामध्ये एकमेकांच्या मध्ये कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या परस्पर अभिक्रिया होत असतात. तर तुम्हाला असं ह्या छोट्या नकाशात असं तुम्ही थोडक्यात बघितलात तर दिसेल की खूप वेगवेगळ्या प्रकारच्या घटना इथे घडत आहेत. म्हणजे समुद्रामध्ये करंट असतात, म्हणजे प्रवाह असतात, उष्ण आणि शीत करंट असतात. पाण्याची पातळी आहे, त्यातले जे काय प्रवाळ बेट आहेत ती, आणि त्याच्यात राहणारे जे जलचर प्राणी आहेत त्यांच्यामध्ये जी केमिस्ट्री होते, जी रासायनिक अभिक्रिया होतात, त्यानुसार पाण्याचं काय म्हणता येईल, पाण्याचं कंपोजिशन असतं ते बदलत जातं, आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या अभिक्रियाची वेग वाढतो किंवा कमी होतो.
तर भूकंप होतात, इथे काहीतरी ज्वालामुखी होतात, नंतर पाऊस पडत असतो, ढग निर्माण होत असतात, जंगलं असतात. तर ह्या सगळ्या घटनांचा एकमेकांशी जो परस्पर संबंध असतो आणि त्याच्यामुळे आपल्या ह्या पृथ्वीचं जे सुंदर हवामान आहे, जे आपल्याला योग्य आहे, आपल्या सजीवांना अनुकूल, सजीव म्हणजे फक्त मानव नाही, तर मानव, पशु, पक्षी, झाडं, सूक्ष्मजीव, हे सगळेच त्याच्यामध्ये आले सजीव सृष्टीमध्ये. म्हणजे सूक्ष्म बॅक्टेरिया आणि फंगस हे सुद्धा त्याच्यामध्ये येऊ शकतात. तर ह्या सर्वांना राहण्यासाठी अनुकूल ही परिस्थिती ह्या सर्व घटनांमुळे निर्माण होते. तर आपण जर हवामानाचा अभ्यास करायला घेतला तर ह्याचे 6 महत्वाची तत्व आहेत. तर मुख्य काय आहे की ह्या ग्रहावरचं जे काही जीवनमान आहे, ह्या ग्रहावर जी काही जीवजंतू जे राहू शकतात त्यांना ऊर्जा कुठून मिळते? सूर्याकडून. तर सूर्य हा एक प्रमुख ऊर्जेचा स्रोत आहे, जो पृथ्वीवरचं हवामान ठरवण्यामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावतो. आणि नंतर काय आहे, ह्या आपण ज्या आधीच्या स्लाइडमध्ये बघितल्या वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडी घडतायत, पाणी, जमीन, आकाश आणि अवकाश, ह्या चारींमध्ये खूप गुंतागुंतीच्या अभिक्रिया होत असतात, वेगवेगळे घटक एकमेकांशी संबंध येतो आणि त्यातून आपलं हे हवामान नियमन केलं जातं. म्हणजे हे कित्येक वर्ष, 10,000 वर्षात आपलं हवामान अबाधित होतं, जसं आहे तसंच होतं. करेक्ट. काश्मीरमध्ये थंडी पडत होती आणि राजस्थानमध्ये वाळवंट होतं आणि तिथे उन्हाळा होता, किंवा गंगेच्या ह्याच्यामध्ये नद्या व्यवस्थित वाहत होत्या. सगळं खूप छान नियमित बॅलन्स्ड राखलं गेलं होतं ह्या वेगवेगळ्या घटकांमुळे. तर लाईफ ऑन अर्थ म्हणजे इथलं जे सगळं जीवन आहे हे सगळं ह्यामुळे त्याचा, इथले जे जीवजंतू, इथले जे प्राणी आहेत, आता आपल्याकडे बेंगाल टायगर आहे, दुसरीकडे नाहीये, आफ्रिकेमध्ये हत्ती असतात, तर हे त्यांना राहण्यासाठी ज्या काय जे काही अधिवास हवे असतात ते सगळे या वेगवेगळ्या घटकांमुळे ते सांभाळले जातात. आणि हवामान काही स्थिर नसतं, ते बदलत असतं वेळोवेळी, परंतु त्या वेळोवेळी जे बदलतं त्याचा जो वेग असतो तोही कंट्रोल केलेला असतो, तोही एक संतुलित असतो. म्हणजे त्याच्यामध्ये काही नैसर्गिक घटक असतात आणि काही आपलाही सहभाग असतो, म्हणजे माणसांचाही सहभाग आहे की हवामान बदलण्यामध्ये. मग हे हवामान जर बदलत असतं तर त्याचं मॉडेलिंग करतो. हे कशासाठी गरजेचं आहे की आपल्याला हे समजलं पाहिजे की ह्या सगळ्या सिस्टीम मध्ये, हे जे हवामानाची जी आपल्या ग्रहावरची जी सिस्टीम आहे त्यामध्ये कोणते घटक आहेत की ज्याच्यामुळे ते सिस्टीम डिस्टर्ब होईल किंवा त्याच्यामध्ये काहीतरी बदल घडून येतील जे आपल्याला अनपेक्षित आहेत, जे आपल्याला अपेक्षित नाहीयेत, जे आपल्यासाठी अनुकूल नाहीत, प्रतिकूल आहेत. तर हे सगळं करण्यासाठी त्याचं एक प्रारूप बनवलं जातं की वेगवेगळ्या घटकांमध्ये होणारे चेंज. समजा की तापमान वाढ आहे तर तापमानातल्या बदलांच्या नोंदी केल्या जातात, पावसाच्या नोंदी घेतल्या जातात, आर्द्रतेच्या नोंदी ठेवल्या जातात. तर हे जे सायन्स आहे, हे जे शास्त्र आहे, त्याला क्लायमेट सायन्स किंवा हवामानशास्त्र म्हणतात किंवा मेटेरॉलॉजी असं म्हणतात. आपल्याला एक मोठी IMDचं डिपार्टमेंट आहे, इकडे मुंबईमध्ये एक डिपार्टमेंट आहे बीटीला, तुम्हाला कधी वेळ मिळाला तर जरूर पहा ते, की कित्येक घटक असतात ज्यांचा अभ्यास करून हवामानाचं हे प्रारूप बनवलं जातं आणि त्याच्यावर आधारित ऍक्शन घेतली जाते. हे कशासाठी गरजेचं आहे तर लोकांना वॉर्निंग देण्यासाठी, लोकांना सुरक्षितपणे त्यांचे शेती असेल, त्यांचे उद्योग असतील, त्यांचं राहण्याच्या जागा असतील, वस्त्या असतील, तर तिथे ना सुरक्षितपणे राहता यावं, तर त्यांना योग्य त्या प्रकारे सूचना देता येतील जर हवामान बदलामुळे काही अनपेक्षित घटना घडणार असतील तर. आणि डेफिनेटली आपण म्हणजे मानव तर सर्वात जास्त जबाबदार आहे ह्या हवामानमध्ये जे काही बदल होतात, इथे जे काही ह्याच्यावर जे काही परिणाम होतात, तर मानव हा ह्याच्यामध्ये खूपच म्हणजे मानवाचं रोलही आहे आणि मानवाला त्याचे परिणाम भोगावेही लागतात. म्हणजे गेल्या वेळेला मी तुम्हाला पहिलं वाक्य सांगितलं होतं की आपली पिढी ही सर्वात पहिली पिढी आहे, शेवटची पिढी आहे की जी ह्याचे परिणाम सोसते आहे आणि आपणच पहिले असू की जे आपण ह्याच्याविषयी काही करू शकू. तर आपल्याच हातात आहे हा बदल थांबवण्याचं. हे चक्र जे आहे, जे बिघडलंय, हे सृष्टीचं चक्र जे नियमित होतं ते जे बिघडलं असेल तर त्याला सुधारण्याचं कामही आपलंच आहे. तर आता आपण थोडक्यात सुरुवात करू की जे आपण रोजच्या जीवनात आपण शब्द सहज वापरतो की अरे वा, आज कशी काय हवा आहे, आज मळभ आलेलं आहे, आज हवा ढगाळ आहे, आज खूप कडाक्याचं ऊन पडलेलं आहे,
आणि आता उन्हाळा सुरू होतोय किंवा आता थंडी पडते, हे म्हणजे वेदर, हे दैनंदिन हवामान झालं. ह्याच्यासाठी आपल्याला काही फार खूप डेटा लागत नाही, खूप माहिती लागत नाही किंवा खूप लॉंग टर्म किंवा अधिक जास्त काळ चालणारे अभ्यासाची गरज नसते. रोजच्या रोज ह्या तापमानाच्या किंवा पावसाच्या नोंदी जर ठेवल्या किंवा ढगाचं आच्छादन किती आहे, आज ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती आहे, हवेचा दाब किती आहे, वाऱ्यांचा वेग किती आहे, वाऱ्यांची दिशा कोणती आहे, असे काही घटकांचा अभ्यास करून आपलं डे टू डे हवामानाच्या आपल्याला अंदाज वर्तवले जातात की उद्या पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजे उद्या कुठे पाऊस पडण्याची शक्यता आहे, मुंबई, ठाण्यामध्ये, कर्जतमध्ये, हे त्या ठिकाणी असतं. तर वेदर जे असतं की जे रेग्युलर आपलं रोजचं जे हवामान असतं हे थोड्या काळासाठी सांगितलं जातं. म्हणजे एक आठवडा, आजचा दिवस, उद्याचा दिवस, एखादा महिना जास्तीत जास्त, पण दिवसाचं पण हवामान वर्तवलेला असतो अंदाज. तर हे आलं आणि हे एकाच विशिष्ट काळापुरतं विशिष्ट ठिकाणासाठी सांगितलं जातं. म्हणजे जे हवामान मुंबईसाठी सांगितलं असेल ते ठाण्यासाठी कदाचित वेगळं असू शकतं किंवा काश्मीरसाठी वेगळं असेल, मध्य प्रदेशमध्ये ते वेगळं असतं. म्हणजे हे स्पेसिफिक असतं. परंतु क्लायमेट हा शब्द आहे हा खूप तांत्रिक आहे. म्हणजे ह्याच्यासाठी खूप प्रकारची अभ्यास करावे लागतात, खूप प्रकारचा डेटा. म्हणजे आता जसं आपण 5 स्फिअर बघितले की जल, वायू, आकाश, जंगल, जमीन ह्यांचे किंवा हिमनग, हिमाच्छादित जे कव्हर आहे, ह्या सर्वांमध्ये जे बदल होत आहेत त्या सर्व बदलांची नोंद फॉर लॉंग टाइम, म्हणजे खूप जास्त काळ, वर्षानुवर्ष म्हणा तुम्ही, घेतलेली असते. त्या नोंदींचा अभ्यास करून, त्याला बिग डेटा असंही सायन्सचं नाव आहे, आणि ही खूप जास्त काळासाठी हा अभ्यास केला जातो. म्हणजे एखादा 10 वर्ष, 20 वर्ष, 50 वर्ष, 100 वर्ष, आणि त्या सर्व अभ्यासाचा परिपाक म्हणून हवामानाचं प्रारूप ठरवलं जातं की भारताचं हवामान कसं आहे. भारत हा उष्णकटिबंधातला देश आहे, इथे समशीतोष्ण वातावरण हवामान असतं. म्हणजे कधी थंडी असते, कधी गरमी असते. कडाक्याची थंडी किंवा कडाक्याचा उन्हाळा आपल्याकडे अपेक्षित नाही. तो कुठे अपेक्षित आहे? आर्क्टिक प्रदेशात, ध्रुव प्रदेशामध्ये कडाक्याची थंडी असते किंवा सहारा वाळवंटामध्ये कडाक्याचा उन्हाळा अपेक्षित आहे. तर हे सगळं जे आहे ते हवामान हे त्या ठिकाणचं, करेक्ट. म्हणजे या प्रकारे आपण ह्या 2 संज्ञांमधला फरक समजू शकतो की रोजचं हवामानाचे अंदाज आणि हवामान बदल असं जेव्हा आपण म्हणणार आहोत त्याबद्दल हवामान हे वेगळं आहे. ते हवामान म्हणजे खूप लॉंग टाइम, म्हणजे कित्येक वर्ष ते स्थिर असतं. मी सांगू शकते की भारताचं ऍव्हरेज तापमान 35 डिग्री आहे. हे 35 डिग्री सगळं ऑन अन ऍव्हरेज, सरासरी तापमान, आणि ते स्थिर होतं कित्येक वर्षानुवर्ष ते स्थिर होतं. पण रोजचं तापमान वेगवेगळं असतं. सांताक्रूजचं वेगळं, ठाण्याचं वेगळं, मुंबईचं वेगळं, करेक्ट. तर हा तुम्हाला फरक कळला असेल. आता मग हे बदल, म्हणजे हे जे हवामान जे स्थिर होतं, भारताचं हवामान, अमेरिकेचं हवामान, इंग्लंडचं हवामान, आफ्रिकेचं हवामान, हे वेगवेगळे तुम्हालाही माहिती आहे. मग ह्या मध्ये बदल का घडत आहेत? तर त्याच्यासाठी अनेक घटक जबाबदार आहेत. काही घटक आहेत ते, म्हणजे आता आपण पहिल्या सुरुवातीला आपण त्याची हवामान सिस्टीम बघितली, क्लायमेट सिस्टीम बघितली की कसं घडतं हवामान. मग त्या घटकांव्यतिरिक्त जे घटक असतात ते सुद्धा ह्या हवामान बदलासाठी कारणीभूत आहेत. तर त्या सगळ्या घटकांमध्ये म्हणजे जंगल, नद्या, पाणी, हिमाच्छादित कव्हर आणि जमिनीचे वेगवेगळे उपयोग, ह्या व्यतिरिक्त जे घटक आहेत त्यांना म्हणतात एक्सटर्नल फोर्सेस. हे बाह्य घटक आहेत. आणि काही अंतर्गत घटक असतात. तर बाह्य घटकांमध्ये काय निर्माण असतं, तर आपल्या पृथ्वीचं जे हवामान आहे ते ठरवण्यामध्ये पृथ्वी हा एक असा ग्रह आहे की ज्याला गुरुत्वाकर्षण ही शक्ती आहे, आणि त्याच्यावर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होतो, परत सूर्याचाही परिणाम होतो. आणि पृथ्वी ही स्थिर नाहीये, पृथ्वी फिरत असते, स्वतःभोवतीही फिरते, आणि स्वतःभोवती फिरत फिरत ती सूर्याभोवती सुद्धा प्रदक्षिणा घालते. तिचा एक अक्ष आहे. आपल्याला पृथ्वीचे 2 गोलार्ध माहिती आहेत, उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध. मग सूर्याच्या कडे पृथ्वीच्या अक्षाचा जो कल असतो तो सुद्धा स्थिर नसतो. म्हणजे ह्या सगळ्या घटकामुळे काय होईल की पृथ्वीवर येणारे जी सौर ऊर्जेचं प्रमाण आहे ते सुद्धा हळूहळू बदलत असतं. तर आपल्याला जे महिने, ऋतू है ना, असे वेगवेगळे ऋतू असतात. आपल्याकडे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असतो.
तर हे कशामुळे? कधी कधी थंडीत आपला दिवस एकदम छोटा असतो, पटकन संध्याकाळ होते, आणि उन्हाळ्यात दिवस संपत नाही, खूप लॉंग दिवस असतो. तर हे दिवसाची लांबी, दिवसाची रात्र आणि दिवसाचं जे प्रमाण असतं अवर्स, म्हणजे तुम्ही उत्तरेकडे गेला तर संध्याकाळी 5 वाजताच काळोख पडतो आणि दक्षिणेकडे गेला तर 6-7 पर्यंत उजेड असतो. हे जे प्रमाण आहे ह्याच्यामुळे सुद्धा हवामानामध्ये काही ना काही चेंजेस होतात, पण ह्याच्यावर आपला काही कंट्रोल नाही. आपला कंट्रोल कुठे आहे? तर आपण जे काही घटना घडवतो, आपण जे काही उद्योग करतो, आपले जे काही रोजचे जे व्यवहार आहेत मानवांचे, त्यामुळे तो पृथ्वीच्या हवामान सिस्टीमचा तो भाग नाहीये. आपण जे काही करतो, आपले जे औद्योगिकरण आहे, आपलं शहरीकरण आहे, आपण शेती करतो, आपण वेगवेगळे वाहतुकीची साधनं वापरतो, हे सगळं पृथ्वीच्या हवामान क्लायमेट सिस्टीमचा भाग नाहीये. तर तोही बाह्य घटक आहे. जे काही आपण करतो ते सुद्धा बाह्य घटक आहे. आणि आतून काय होतं? हे अंतर्गत घटक कोणते आहेत? तर ते पृथ्वीच्या क्लायमेट सिस्टीम मधून ऍक्ट होत असतात. म्हणजे त्याचं उदाहरण असं असेल की चेंजेस इन द ओशन करंट. आता समुद्राचं तापमान वाढलं की समुद्रातले उष्ण आणि शीतल पाण्याचे जे प्रवाह आहेत ते सुद्धा त्यांची दिशा बदलतात किंवा त्यांचा वेग बदलतं. त्याच्यानुसार प्लस जमिनीवरच्या ज्या वेगवेगळ्या पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या जाती आहेत त्या सुद्धा वेगळ्या प्रकारे त्यांचं स्थलांतर होत असतं. उदाहरणार्थ स्नो लेपर्ड आहे की जसं तापमान वाढत चाललंय तसं स्नो लेपर्ड आहे जो लडाखमध्ये आपल्याला आढळतो किंवा नॉर्थ मध्ये आढळतो, तो हळूहळू त्याचं राहण्याची जागा ती वर 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 चाललेली, म्हणजे माउंटनच्या तो अगदी आतमध्ये टोकावर चाललेला आहे, कारण की त्याला खाली सगळं जे हवा आहे ती त्याला अनुकूल नाही राहण्यासाठी स्थिती. तर अशा प्रकारे ते डिस्ट्रीब्युशन आहे किंवा वाघ हळूहळू अस्तंगत होईल, हत्ती हळूहळू दिसेनासे होतील, जंगल नष्ट झाली तर हत्ती नष्ट होतील, असं सगळं एकमेकांशी ते जोडलं गेलेलं आहे. तर अशा प्रकारे आतून बदल घडून येतील आणि त्यामुळे हवामान बदलू शकतं. तर मी जे तुम्हाला म्हटलं पृथ्वी आणि सूर्याची जी स्थिती आहे त्यामुळे सुद्धा हवेमध्ये किंवा हवामानामध्ये बदल होत असतात. आणि तर मी आता ह्या डिटेलमध्ये नाही जाणार कारण आपल्याकडे तितका वेळ नाहीये. तर आपण थोडक्यात बघू की आईस एज हा एक तुमच्या मनात कुतूहल असेल की हिमयुग येतं आणि हिमयुग जातं. तर हिमयुग येऊन गेलेली आहेत आणि ती ठराविक कालाने येतच असतात आणि त्याला अतिशय सूक्ष्म बदल असतो, जो म्हणजे बर्फाचा अतिशय पातळ थर एका वर्षानंतर हळूहळू त्यावर थर जमत जातो आणि जवळजवळ 10,000 वर्षांनंतर हिमयुग येतं आणि मग तेच हळूहळू तोच बर्फ वितळत जातो आणि मग उष्णता वाढत जाऊन मग तो बर्फ वितळतो, पुन्हा हिमयुग येतं. असं ती सायकल आहे आणि ते फार इंटरेस्टिंग आहे. तर ह्याच्यासाठी आपण जे बघितले घटक की पृथ्वीचा अक्ष, नंतर पृथ्वीचं फिरण्याची जी स्थिती आहे, कधी कधी पृथ्वी सूर्याच्या खूप जवळ असते आणि कधी कधी ती सूर्यापासून लांब जाते. पेरिहिलियन आणि ऍफेलियन असं त्याला म्हटलं जातं. तर ही पृथ्वीची जी कक्षा आहे फिरण्याची ती पूर्ण वर्तुळाकार नाहीये, ती लंब वर्तुळाकार आहे. त्यामुळे कधी कधी सूर्य आणि पृथ्वीचं अंतर हे बदलत असतं. त्यानुसार जे काय उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचते, पृथ्वीच्या सर्व पृष्ठभागापर्यंत, त्यामुळे हे वेगवेगळे चेंजेस घडून येतात. म्हणजे पृथ्वीचं वातावरणामधला बदल घडतो, बर्फ वितळू शकतो किंवा समुद्राचं पाणी जास्त उष्ण होऊ शकतं, जमिनीवरचे जंगल असं त्यांचं प्रमाण बदलू शकतं. आणि हे तुम्हाला दिसतं की बदलत्या सौर ऊर्जेच्या प्रमाणानुसार कोणते कोणते चेंजेस होतात. तर ह्या सगळ्या घटकांमध्ये चेंज होऊ शकतात. जे 5 घटक आहेत ज्याच्यामुळे पृथ्वीवरचं हवामान ठरलं जातं. मग हे ठरलं गेल्यामुळे नेमकं काय परिणाम होतात? तर काही परिणाम असतात की ज्यामुळे काय होतं की पृथ्वीवरचं तापमान वाढल्यामुळे काही घटक असतात, म्हणजे आता पृथ्वीवरचं तापमान जर वाढलं, जागतिक तापमान वाढ झाली तर पुन्हा तापमान वाढ थोडंच होते, म्हणजे ते अजून अजून तापमान वाढतच जातं. आणि काही परिणाम असे असतात की तापमान वाढ झाली तरी सुद्धा ते घटक, त्या घटकामुळे कुलिंग इफेक्ट येतो किंवा तापमान कमी होऊ शकतं. आता ही गंमत कशी होते? तर आपण एखादं उदाहरण घेऊया. फॉर एक्झाम्पल, बर्फ वितळले, म्हणजे तापमान वाढलं आणि ध्रुव प्रदेशातलं बर्फ वितळलं तर काय होणार? खूप जास्त पाणी वितळून समुद्रामध्ये जाईल. समुद्रामध्ये जर पाण्याचं आकारमान वाढलं तर ते पाणी आहे ते खूप जास्त उष्णता शोषून घेईल, म्हणजे की त्या पाण्याची जी अप्रकट शक्ती आहे, पाण्याची उष्णता शोषून घेण्याची जी शक्ती आहे ती वाढेल आणि त्यामुळे काय होईल की ती उष्णता पुन्हा
बाहेर टाकली जाईल आणि त्यामुळे पृथ्वीचं तापमान वाढेल. म्हणजे हा एक असा एक चक्र आहे की तापमान वाढीमुळे परत तापमान वाढच होते. किंवा असं वॉर्मर क्लायमेट झालं, खूप उबदार झालं तर काय होईल की बाष्पीभवनाचा वेग वाढेल आणि बाष्पीभवनाचा वेग वाढल्यामुळे जास्तीत जास्त वाफ हवेत जाईल आणि जमिनीतल्या पाण्याचं अंश कमी होईल आणि दुष्काळी परिस्थिती मिळेल. दुष्काळ झाला तर वाळवंटीकरण होईल. वाळवंटीकरणामुळे जंगली वणवे लागतील आणि जंगली वणवे लागल्यामुळे कार्बन सिंक कमी होईल, म्हणजे कार्बन शोषून घेणाऱ्या जागा कमी होतील आणि पुन्हा तापमान वाढेल. तर हा एक प्रकारचा गोष्ट आहे. त्याच्या उलट काय होऊ शकतो परिणाम की समजा की पाणी तापमान वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे बर्फ वितळलेला आहे. बर्फ वितळल्यामुळे जास्त पाणी समुद्रामध्ये गेलं, तितक्याच पाण्याची वाफ होऊन त्याचे ढग तयार झाले. त्याच्यामुळे ढगांचं आच्छादन वाढलं. ढगांचं आच्छादन वाढलं तर ढग आहेत ना ते 13% उष्णता शोषून घेऊ शकतात. त्यामुळे काय होईल की जितके ढग वाढेल, ढगांचं कव्हर वाढेल, तितकी उष्णता परत आपल्या वातावरणाच्या बाहेर फेकली जाईल आणि त्यामुळे पृथ्वीवर थंडावा निर्माण होईल. म्हणजे दोन्ही इफेक्ट असेल, म्हणजे असंही होऊ शकतं, असंही होऊ शकतं. करेक्ट. तर जास्त कार्बन डायऑक्साईड समजा हवेत गेला आणि पाणी वाफवून गेली तर त्याचं कार्बोनिक ऍसिड तयार होतं. त्याच्यामुळे जे समुद्रामध्ये प्रवाळ बेटं आहेत ती काय म्हणतात त्याला, ती विरघळून जातील आणि त्यामुळे किंवा ती तयार होतील आणि त्यामुळे हवेतला कार्बन डायऑक्साईड शोषून घेतला जाईल जास्तीत जास्त पाण्यामध्ये. तर त्यामुळे सुद्धा कार्बन डायऑक्साईड हवेतला कमी झाल्यामुळे ओव्हरऑल पृथ्वीचं तापमान कमी होईल किंवा थंड होईल. तर अशा दोन्ही प्रकारच्या घटनांचे क्रम इथं सतत चालू असतात आणि ह्या सगळ्यामुळे पृथ्वीचं हवामान खूप व्यवस्थितपणे संतुलित केलं जातं. पण आपण खूप मोठ्या गोष्टी घडवतो की आपण हा हवामान बदल ही संकल्पना मुळात मानवाने जी काय लुडबुड केलेली आहे त्यामुळे ही निर्माण झालेली आहे आणि त्याला म्हणून याला क्लायमेट चेंज म्हटलंय. त्यामुळे आपण खूप मोठ्या प्रमाणात ते बदल हरितगृह वायूंचं उत्सर्जनामुळे घडवून आणलेले होते. आणि ते कशामुळे हवेमध्ये जातात तर तुम्हाला हे सगळे घटक दिसतील की शेती करतोय आपण, जंगल नष्ट करत आहोत आपण, औद्योगिकीकरण केलंय, आपल्याला ऊर्जेची वेगवेगळी निर्मितीचे जे प्रकल्प आहेत त्याच्यातून आपण ग्रीन हाऊस गॅसेस आपण हवेमध्ये सोडतो. किंवा नॅचरल मध्ये म्हणाल तर भूकंप आहेत किंवा ज्वालामुखी आहेत किंवा हिमनग असेल किंवा सायबेरिया सारख्या प्रदेशात जे बर्फाळ प्रदेश आहेत ते हळूहळू वितळू लागलेले आहेत, वणवे लागत आहेत किंवा ज्या पाणथळ जागा आहेत त्यांचं प्रमाण कमी झालेलं आहे. तर ह्या सर्व मधून हे ग्रीन हाऊस गॅसेस हवेत सोडले जातात आणि त्यामुळे हवामानमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल घडतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्याचे धोके काय, किंवा त्याच्यामुळे ऍक्च्युली कोणत्या आपत्ती ओढवल्या जातात. तर आपत्ती असं आहे, तर महत्वाची आपत्ती ही आहे की आता आपण मुंबईसारख्या ठाण्यासारख्या शहरामध्ये राहतो. तुम्ही बघाल की सायक्लोन तौक्ते नुकतंच आपल्या मुंबईला आदळून गेलेलं आहे आणि अशा प्रकारे मोठ्या मोठ्या प्रचंड लाटा येतील. आणि हे गेटवे ऑफ इंडियाची बिल्डिंग दिसते तुम्हाला, ती सुद्धा यावेळेला तिला धक्का लागला आणि ती फुटली. गेटवे ऑफ इंडियाची भिंत जी गेले 100-150 वर्ष अबाधित होती ती गेल्या वर्षी फुटली या लाटांच्या वेगामुळे. तर अशा प्रचंड लाटा येऊन समुद्रकाठी किंवा नदीकाठी राहणारी जी वस्ती आहे त्यांना हे त्यांच्या मालमत्तेचं नुकसान होईल, त्यांची घरं वाहून जातील, त्यांची सगळी प्रॉपर्टी नुकसान होईल, त्यांना स्थलांतर करावं लागेल आणि त्यामुळे जे काही नुकसान होईल ते मोजता येण्यासारखं नाही, ते खूपच मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. आणि ह्या ग्राफमध्ये दिसतं की समुद्राची पातळी दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. उष्माघात हा एक दुसरा एक मोठी आपत्ती आपल्याला सामना करावा लागणार आहे की उष्माघातामुळे काय होईल तर कितीतरी लोकांना मरतात ऍक्च्युली. दिल्ली किंवा नागपूरला आपण ऐकतो ह्या घटना. तर अतिशय मोठ्या प्रमाणात ही तयार होईल किंवा अतिशय पाऊस पडेल, त्याच्यामुळे पूर येतील किंवा हिमनद्या वितळल्यामुळे काय होतंय तर पूर्ण तिथलं भौगोलिक स्थितीच बदलून जाते आणि तिथल्या लोकांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागतो, वणवे लागतात, पूर येतात, हवेतल्या कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं. तर हे तुम्ही बघाल हे 1921चं पिक्चर आहे ह्या हिमनदीचं आणि हे 2007चं पिक्चर आहे. तर ही हिमनदीमध्ये हे जे स्थलांतर झाले तर अशा प्रकारे हे नेपाळचं पिक्चर आहे आणि नेपाळमध्ये असं दिसून आलं की जवळजवळ 40% लोकांना स्थलांतर करावं लागलेलं आहे अशा गोष्टींमुळे.
तर अशा प्रकारे खूप मोठी मोठी संकट उद्भवू शकतात केवळ तापमान वाढल्यामुळे किंवा हवामानात जे बदल झाले होते. तर ह्या ग्राफमध्ये आपल्याला दिसतं की हा एक घंटीच्या आकाराचा ग्राफ असतो, त्याला गॉसियन कर्व म्हणतात. तर इथे दिसेल तुम्हाला की जेव्हा नॉर्मल असतं, सगळं व्यवस्थित असतं, संतुलित असतं हवामान, तेव्हाचे जे तापमानाचे दिवस असतात, तर अतिशय उष्ण किंवा अतिशय थंड अशा दिवसांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आता अतिशय उष्ण दिवसांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, की जे तुम्हाला इथं दिसते या खालच्या ग्राफमध्ये पिवळ्या रंगाने जे दिसते की हा हळूहळू पुढे आलाय. म्हणजे थंडीचे दिवस कमी आणि उन्हाळा जास्त, आणि आपण ते अनुभवतोच की आता थंडी नसतेच आणि आपल्याला जास्तीत जास्त दिवस खूप कडक उन्हाळ्याला सामना करावा लागतो. आणि हवेतल्या कार्बन डायऑक्साईडचं तापमान आता हळूहळू वाढत 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 जाऊन 420 ppm इतकं झालेलं आहे, आणि याला सुद्धा ह्या अनेक घटना कारणीभूत आहेत. दुसरं काय आहे, तर हे सगळं झाल्यामुळे नेमकं धोके काय आहेत, तर आता पुढे काय होईल, असंच जर झालेलं तर जगाचा अंत होणार आहे का, प्रलय येणार आहे का, आणि आपण पूर्ण मानव किंवा सजीवसृष्टी नष्ट होण्याचा धोका आहे का? हो आहे. तर हे पोलार बेअर हे त्याचं एक काय म्हणायचं एक उदाहरण आहे. हे जगभर हा खूप प्रसिद्ध झालाय हे पोलार बेअरचं उदाहरण. त्याचं कारण की पोलार बेअर किंवा ध्रुवीय अस्वल हे फक्त आर्क्टिक प्रदेशात सापडतं, आणि तो खूप जाड त्याच्या अंगावर थर असतो त्याला थंडीपासून रक्षण करण्यासाठी. 4-4 इंच जाडीचं त्याच्या अंगावर मेद असतं, आणि तो 40 किलोमीटर प्रति तास वेगाने धावू शकतो. पण तो धावण्यासाठी त्याला जमीन पाहिजे, जी बर्फाची जमीन असते, कडक बर्फ असतं. पण जे हे तापमान वाढल्यामुळे काय झालेलं आहे की त्याला हे बर्फाळ प्रदेशच उपलब्ध नाहीये. तुम्ही बघाल हे ध्रुवीय अस्वल, त्याला पाऊल ठेवण्यासाठी आता जागा नाही. तो 40 किलोमीटर प्रति तास जर धावणार असेल तर तितका कडक बर्फ त्याच्या पायाखाली असला पाहिजे. पण जर असं वितळत गेला तर काय होतं, तो धावू शकत नाही, तो हंटिंग करू शकत नाही, तो प्रजनन करू शकत नाही. त्याचं जे अन्न आहे ते सील मासे आहेत. जर तापमान वाढलं आणि हे बर्फाळ पाणी जर वाढलं तर सील माशांचं प्रजनन सुद्धा कमी वेगाने होतं, आणि जे त्याचं मुख्य खाद्य आहे, मग हे खाद्यच त्याला मिळू शकत नाही, आणि त्यामुळे काय होतात, हे ह्यांची उपासमार होऊन हळूहळू 2100 पर्यंत हा प्राणी नष्ट होईल पृथ्वी तलावरून. तर अशा प्रकारे गुलमर्ग, आपल्या आता ध्रुवीय प्रदेशात नसेल जायचं, गुलमर्गला जायचं असेल, तुम्हाला जर काश्मीरला हनीमूनला जायचं असेल किंवा फिरण्यासाठी जायचं असेल, बर्फामध्ये मजा करायला जायची असेल, तर यावर्षी असं दिसून आलं की फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत गुलमर्ग सारख्या ठिकाणी काश्मीरमधल्या जे कायम बर्फाच्छादित असतं तिथे बर्फच पडला नाही. या हिवाळ्यामध्ये तिथं स्नोफॉल झालाच नाही. जवळजवळ 2 महिने तिथल्या सगळा टुरिझम जो पर्यटन हे त्यांचं मुख्य उदरनिर्वाहाचं साधन आहे, तर हे साधनच त्यांना नाहीसं झालं. तर अशा प्रकारे हे धोके उद्भवतात केवळ हवामान बदल झाल्यामुळे. तर अशा प्रकारे किती प्रकारे आपण त्याची आपल्याला झळ सोसणार आहे. एक्सपोजर म्हणजे हवामान बदलाला, म्हणजे समजा समुद्राच्या उंच लाट्यात मी जर समुद्रकाठीच राहत असेल तर मी त्याला सर्वात जास्त एक्सपोज आहे, आणि मग माझ्याकडे किती त्याच्यापासून बचाव करण्याची कोणती माझ्याकडे साधनं आहेत, अडॅप्टिव्ह कपॅसिटी, यावर अवलंबून राहील की मी त्याला सामना देऊ शकते की नाही, की माझं राहणं, अस्तित्वात राहणं, माझी अस्तित्व हे धोक्यात आलं आहे, किती धोक्यात आलंय, कमी धोका आहे, जास्त धोका आहे. तर हे सगळे अभ्यास करून हळूहळू आपल्याला त्याच्यावर उपाययोजना केली पाहिजे. आता मुंबई आणि ठाण्यासारखी ही जी शहरं आहेत ती आता अक्षरशः ह्या हवामान बदलाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचले की जिथून आता परत फिरण्याचा आपल्याला मार्गच नाहीये, की आपण इतकं ऱ्हास केलेला आहे पर्यावरणाचा आणि हवामान मध्ये म्हणजे इतके मोठे बदल घडवून आणले की 2034 मध्ये आपण जर काहीच केलं नाही, आपण असं म्हटलं की काही होत नाही हवामान बदल वगैरे, हे सगळं भ्रम आहे, हे मिथ्या आहे, असं करून जर म्हटलं आपण तर 2034च्या नंतर आपल्यामध्ये इतके मोठे बदल होणार आहेत ह्या हवामानामध्ये की त्याला क्लायमेट डिपार्चर असं म्हणतात. म्हणजे जे आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा प्रकारे इथलं हवामान, इथली परिस्थिती बदलेल, इथलं पूर्ण मे बी हे सगळं वाहूनच जाईल. आपल्याला राहण्यासाठी जी परिस्थिती अजिबात अनुकूल नसेल. आणि असं आपण एकटेच नाही आहोत, तर भारतामधले हे एवढी शहर आहेत आणि जगभरात 147 शहरांना असा हा धोका उद्भवणार आहे की पॉइंट ऑफ नो रिटर्न. आता आपण इथून परत फिरू शकत नाही. त्यामुळे आता आपल्याला अतिशय तातडीने काही ना काही उपाययोजना केलीच पाहिजे, आपल्यामध्ये बदल केले पाहिजे. मला ही एक सुंदर कविता मिळाली, कवी कुसुमाग्रज आपले जे आहेत की ते असं म्हणतात, ही नंतर कधीतरी मी शेअर करीन, तुम्ही सुद्धा वाचू शकाल आगगाडी, की जमीन आता आक्रंदन करते की नको ग नको ग, किती माझ्यासाठी तू किती माझ्यावर अत्याचार करणार आहेस, आणि आता मी काही करू शकत नाही. आणि जर जमीन किंवा पृथ्वीने जर ठरवलं की मानव आता खूपच आपल्यावर आक्रमण करते, अत्याचार करत आहे,
तर ती क्षणार्धात एखादा भूकंप हे क्षणार्धात आपण होत्याचे नव्हते होऊ शकतो. करेक्ट? म्हणजे आपण जो गर्व करतोय तो गर्व आपल्याला करण्याची म्हणजे आता नाहीच आपण करू शकत. आपल्याला पटकन काही ना काही ऍक्शन घेतली पाहिजे. आपण काय करू शकतो? आपल्याला जे सांगितलं गेलेलं आहे की आता ठाण्याच्या आजूबाजूला खाडी आहे आणि तिथे मँग्रोव्ज आहेत. तर मँग्रोव्ज किंवा खारफुटीची जंगल हे आपले अतिशय मोठे संरक्षक आहेत आपल्या शहरासाठी. त्यांचं संवर्धन करणं आपल्या हातात आहे. नेट झिरो कार्बन म्हणजे जवळजवळ 0 कार्बन अशी प्रकारची जी आपली राहणी आहे की म्हणजे सौर ऊर्जेचा वापर, पवन ऊर्जेचा वापर, गॅसचा वापर, शक्य तिकडे कोळशाचा वापर कमीत कमी करणं, इलेक्ट्रिक व्हेकल्स किंवा नवीन काही तंत्रज्ञान असेल की ज्याने कार्बन डायऑक्साईड शोषून घेतला जाऊ शकतो, हरित बिल्डिंगी आणि अशा जे काय आहेत. आता सुरभिताईने जे आपल्याला आधी सांगितलं ग्रीन लिव्हिंग स्टाईल, तर त्या सगळ्या पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचा वापर जास्तीत जास्त वापर आपण केला तर किती प्रमाणात आपण ऊर्जेचा हे करू शकतो, कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन. आणि त्यानंतर आपण सर्वांनी ह्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणात सर्वांना साक्षर केलं पाहिजे, अवेअरनेस केलं पाहिजे, जागृती केली पाहिजे. आता नुकतंच आपल्या सोनम वांगचुक या इंजिनियर होते लडाख मधले, जे 3 इडियट्स मधले जो हिरो आहे कुंचुक वांगडा, त्याचं कॅरेक्टर ह्या सोनम वांगचुकनी घेतले. त्यांनी 21 दिवस उपोषण केलं लडाख वाचवण्यासाठी. तर त्यांनी एवढ्या कडाक्याच्या थंडीत त्यांनी हे लडाखकडे सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं. इथे दिया मिर्झा दिसते आहे, ती पण सेलिब्रिटी आहे, तेही आपल्याला जागरण करण्यासाठी. तर अशा प्रकारे आपण काही ना काही प्रकारे सहभाग करून लोकांना जागृत करून आपण त्वरीने ह्याच्यावर ऍक्शन घेतली नाही तर आपल्याला ह्या सर्व धोक्यांना सामोरं जावं लागेल. आणि असं म्हटलंय की बान की मूननी की ही जे सगळे जगातले जे प्रॉब्लेम आहेत की अन्न सुरक्षा आहे, स्त्रियांचं सबलीकरण आहे, ऊर्जेचा तुटवडा आहे, पाण्याचं दुर्भिक्ष आहे किंवा जागतिक आरोग्य आहे, हे सगळं जुळलेलं आहे हवामान बदलाशी. तर आपण जर हवामान बदलावर काहीतरी उपाय शोधला, काही आपलं वर्तन बदललं, आपली जीवनशैली बदलली, आपण सस्टेनेबल जी आपली पूर्वी वैदिक जी जीवनशैली होती तिचाच आपण जर पुन्हा पुन्हा आपण त्याचं विचार केला आणि ती पुन्हा आपण अनुसरली तर ह्या सर्व प्रॉब्लेमचं जे सोल्युशन आहे ते आपल्याला मिळेल. म्हणजे एक प्रॉब्लेम आपण सोडला तर ह्या सर्वांचं उत्तर आपल्याला सापडेल आणि आपण एका सुरक्षित जगात राहू शकू. आता आपण खरोखरच खूप असुरक्षित आहोत. आपलं जग धोक्यात आहे, आपलं जग धोक्यात आहे, पृथ्वी धोक्यात नाहीये, आपण धोक्यात आहोत. तर आपणच आपल्याला ह्या धोक्याच्या बाहेर काढू शकतो. मला वाटतं मी ह्या 20-25 मिनिटांमध्ये आढावा थोडक्यात घेऊ शकले आहे. तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅम. तुम्ही अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि म्हणजे शाळेतली मुलं पण होती त्यांना सुद्धा समजेल असं एकदम बेसिक भाषेमध्ये या विषयाचा तुम्ही उलगडा केला, त्याबद्दल धन्यवाद. आपण वेळेअभावी केवळ एकच प्रश्न घेऊ शकतो, तर तो प्रश्न मी तुम्हाला वाचून दाखवते आणि बाकी जर काही प्रश्न असतील तर आपण ते ग्रुपवरती त्याचं उत्तर म्हणजे तुम्ही देऊ शकाल नंतर. ओके, तर प्रश्न असा आहे की वातावरण बदलाचा मानवावर काय परिणाम होतो हे आपण आता या ह्याच्यात थोडक्यात पाहिलं, परंतु पृथ्वीवर राहणाऱ्या इतर सजीवांनाही वातावरण बदलाचा फटका बसतो, तर याबद्दल काय सांगू शकाल? हो, पृथ्वीवरच्या इतर सजीवांना होतं. त्याच एक उदाहरण म्हणून आपण ध्रुवीय अस्वलाचं उदाहरण घेतलं होतं. तर बरेचसे सजीव आहेत ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. कित्येक पक्षी, प्राणी हे आता आपल्याला दिसेनासेच होतील आणि ते दिसे नसेल तर काय होणार? समजा की वाघ, काही वर्षांपूर्वी वाघांची संख्या खूप कमी झाली होती, तर त्यांचे अधिवास आणि ती पूर्ण अन्न साखळी ह्यावर तो परिणाम होतो. मग एक अन्न साखळी, मग पूर्ण तो जो वेब आहे, फूड वेब आहे, ह्या सगळ्यावर हळूहळू परिणाम होतो. म्हणजे एका छोट्याशा बटरफ्लाय इफेक्ट असं म्हणतात त्याला. म्हणजे एक छोटा घटक जर नष्ट झाला, एखाद्या साखळीतली एक कडी तुटली तर ती पूर्ण साखळी कोलमडून पडेल. त्यामुळे हवामान बदलामध्ये मानवानी जर मानव सोडून इतरही अनेक पशु पक्षी किंवा ह्या सर्वांचंच आहे, सजीवांचं किंवा एखादा वृक्ष, एखादी इन्व्हेजिव्ह स्पीशीज जास्त प्रमाणात फोफावेल तर ती इतर अनेक समूळपणे नष्ट करू शकते. आणि मग त्यावर आधारित असणारे जीवजंतू, पक्षी, फुलपाखरं आणि पॉलिनेटर्स जे आपल्या परागीकरण करतात असे अनेक सारे कीटक आहेत ते नष्ट होऊ शकतात. त्यांना राहण्यासाठी योग्य परिस्थिती नसते. अशा प्रकारे तो परिणाम आहे ना तो असा वाढत जातो.
किंवा तो असा आव असून थांबतो आणि ती मोठी समस्या बनते. म्हणजे आधीचं जे छोटंसं असतं ती त्याची एक मोठी समस्या होते. तसंच आपलं झालेलं आहे आता. धन्यवाद मॅम. तर आता बाकी सर्व पार्टिसिपेंट्सना अशी विनंती आहे की जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये ते लिहावेत आणि मग त्याचा फोटो काढून मी आपल्या ग्रुपमध्ये पाठवेन, व्हॉट्सअप ग्रुपवर, आणि तिथे आपल्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच तुम्हाला मिळतील. पुन्हा एकदा मॅमचे खूप खूप धन्यवाद आज या सेशनमध्ये आल्याबद्दल आणि आपल्याला एवढे छान मार्गदर्शन केल्याबद्दल. आपण आता आपल्या पुढच्या भागाकडे वळूया. थँक्यू सुरभी. आपल्या आजच्या कार्यक्रमात पुढे जाताना मगाशी मी एक उल्लेख केला होता की एक पर्यावरण दिन आहे जो 18 एप्रिलला आहे. तो दिवस म्हणजे वर्ल्ड हेरिटेज डे. तर यामध्ये असं म्हणू शकतो आपण की जगभरामध्ये अनेक स्मारकं आहेत, स्मृतीस्थळं आहेत, तर त्या सर्वांकडे दुर्लक्ष होतं बऱ्याचदा किंवा त्यांची पडझड होते. तर त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी किंवा त्यांचं जे स्ट्रक्चर आहे किंवा ते जसे आहेत त्याच अवस्थेमध्ये राहण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. हेरिटेज म्हणजे आपण असं म्हणू शकतो की त्या देशाचं किंवा त्या जगाचं एक वारसा असतो. म्हणजे ते त्याच्यामध्ये बराचसा काही इतिहास लपलेला असतो किंवा त्यामध्ये बरीच माहिती आपल्याला त्या स्पेसिफिक जागेबद्दल कळू शकते हेरिटेज थ्रू. तर असे अनेक हेरिटेज साईट्स आपल्या भारतात सुद्धा आहेत आणि या स्थळांचं जतन करण्यासाठी इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साइट्स दॅट इज आयकोमॉस यांनी 18 एप्रिल 1982 रोजी हा दिवस जो होता तो वर्ल्ड हेरिटेज डे म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि तो दिवस मग तेव्हापासून म्हणजे 1983 पासून हा दिवस वर्ल्ड हेरिटेज डे म्हणून साजरा केला जातो. तर यामध्ये आता आपण पाहिलं तर भारतातले जर आपण हेरिटेज साइट्स बघितल्या किंवा वारसा स्थळं बघितली तर भारतामध्ये एकूण 42 वारसा स्थळं आहेत. त्यापैकी 34 जी आहेत ती कल्चरल किंवा सांस्कृतिक वारसा स्थळं आहेत आणि 7 जी आहेत ती नैसर्गिक किंवा नॅचरल वारसा स्थळं आहेत. तर त्यापैकी जी 7 नैसर्गिक वारसास्थळं आहेत त्यांची तुम्हाला मी जस्ट नावं सांगते. कारण कल्चरल वारसास्थळापैकी बरेच ताजमहाल किंवा हे सर्व आपण जाणतो, पण काही नैसर्गिक वारसास्थळं देखील आहेत, त्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते. एक म्हणजे वेस्टर्न घाट, म्हणजे आपला जो वेस्टर्न पार्ट जो आहे भारताचा, तर तो जो वेस्टर्न घाट आहे किंवा पश्चिम घाट म्हणतो आपण त्याला, तो एक वारसास्थळ आहे. त्यानंतर मानस बायोस्फिअर रिझर्व्ह जे आसाममध्ये आहे, काझीरंगा नॅशनल पार्क जो आसाममध्ये आहे, त्यानंतर ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क हिमाचल प्रदेशमध्ये आहे, केवलादेव नॅशनल पार्क राजस्थानमध्ये आहे, नंदादेवी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स उत्तराखंडमध्ये आहेत आणि सुंदरबन हे वेस्ट बेंगॉलमध्ये आहे. तर हे 7 जे साइट्स आहेत ते नॅचरल वर्ल्ड हेरिटेज साइट्स आहेत आपल्या भारतामधले आणि त्यांना काही स्पेसिफिक म्हणजे तिकडे काही प्रदेशनिष्ठ प्रजाती आहेत जे आपण मागच्या एका लेक्चरमध्ये बघितलं होतं की एंडेमिक म्हणतो आपण, की जे फक्त त्याच भागामध्ये सापडतात आणि इतर कुठल्याही अजून प्रदेशामध्ये आढळतात. अशा काही प्रजाती तिकडे आढळतात किंवा हे जे नॅचरल ह्या ज्या जागा आहेत त्या अतिशय बायोडायव्हर्सिटीमध्ये अतिशय रिच आहे. किंवा मानसचं जर आपण उदाहरण घेतलं, मानस बायोस्फिअर रिझर्व्ह जे आसाममध्ये आहे, तिकडे तुम्हाला 3-4 प्रकारचे परिसंस्था एकाच ठिकाणी पाहायला मिळतात. तिकडे वेटलँड आहे म्हणजे पाणथळ भूमी, तिकडे गवताळ प्रदेश आहे म्हणजे ग्रासलँड, तिथे जंगल आहे, फॉरेस्ट, सगळ्या प्रकारच्या परिसंस्था तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळे तिकडची बायोडायव्हर्सिटी ही खूप जास्त आहे. तर आपण त्यांना बायोडायव्हर्सिटी रिच म्हणू शकतो. तर म्हणून मग हे जे जसं 10 नॉर्म्स पैकी म्हणजे 10 त्याचे नियम असतात, त्यापैकी 4 नियम जे साईट पूर्ण करते त्या साईटला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केलं जातं. तर हे नॅचरल साईट्स मी आज तुम्हाला सांगितलं की 7 ज्या आहेत त्या नॅचरल साईट आहेत भारतातल्या. तर आता कार्यक्रमात पुढे वळताना आपलं पुढच्या सेशन विषयी मी तुम्हाला सांगू इच्छिते की पुढचं सेशन जे आहे ते 19 तारखेला, असं आपण प्रत्येक शुक्रवारी भेटतो हे तुम्ही सर्व जाणता. तर 19 तारखेला आपण भेटणार आहोत 4 वाजता पुन्हा. तेव्हा डॉक्टर संजय जोशी सरांचं अर्थ डे किंवा पृथ्वी दिवस या वसुंधरा दिन या विषयावरती सेशन आहे. आणि त्याच्यानंतर 26 तारखेला आरोग्य आणि पर्यावरण या विषयाचे डॉक्टर विकास हजरनीस आहेत, त्यांचं सेशन होणार आहे. तर तुम्ही त्या सेशनला सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी तुम्हाला सर्वांना विनंती करते. आणि या सेशनला जशी मोठ्या प्रमाणावरती उपस्थिती होती तशीच पुढच्या सेशनला सुद्धा तुम्ही सर्वांनी नक्की उपस्थित राहावं. ज्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आजचं सेशन अटेंड केलंय त्यांनी त्यांच्या मित्रमैत्रिणींना, आई वडिलांना, नातेवाईकांना सांगावं. आणि बाकी सुद्धा ज्या सर्वांनी आजचं अटेंड केलेलं आहे त्यांनी अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचवावं. आणि ह्याच्यासाठी म्हणजे एक गुगल फॉर्म ओपन केलेला आहे या खुली पर्यावरण शाळेसाठी. तर ज्यांनी भरला नसेल त्यांनी कृपया तो फॉर्म लवकरात लवकर भरावा आणि तुम्हाला गुगल फॉर्म भरल्यानंतरच तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकाल. सर्वांना विनंती आहे की त्यांनी तो फॉर्म भरून व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की सहभागी व्हावं.
आणि पुन्हा एकदा सुगंधा शेट्टी मॅमचं सुद्धा अभिनंदन आणि तुम्हा सर्वांचं सुद्धा अभिनंदन की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आज सेशनला उपस्थित राहिलात. आणि आपण आता पुन्हा भेटूया 19 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता गुगल मीटवरती. थँक्यू.